दीड पावणे 2 वर्षापूर्वी या चित्रपटाच्या प्रोसेसची सुरुवात झाली. मला आठवतं सर्वात पहिला फोन मला शालिनीचा आला होता की आमच्याकडे असाच एक विषय आहे. आणि मला पण एक 7-8 वर्ष झाली होती मी मराठी चित्रपट केलेला नव्हता. मी पाठीमागे बसून विचार करत होतो की स्टेजवर गेल्यानंतर मी काय बोलेन, कुठला विषय कधी सुरू करावा, परंतु त्यावेळेसही काही सुचत नव्हतं, आत्ताही काही सुचत नाही आहे. हा माझा पहिला चित्रपट आहे. मी एक नवीन ॲक्टर आहे, एक न्यू कमर आहे, म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद हे मागायला आलो. आता की माझ्यासाठी माझं एक स्वप्न साकार होणं हे लय भारी आहे, दुसरं काही नाही. That's really sweet. शरद केळकर, तन्वी आझमी, उदय टिकेकर मी मंचावर बोलतोय. माझ्या बोलण्यामधून कोणाचं नाव कृपा करून राहिलं तर आपण अमेय खोपकर, जेनेलिया देशमुख आणि शालिनी वहिनी यांना मी मंचावर यायची विनंती करतो. कृपया मंचावर या. विनंती, आपण कृपया खाली बसावा. झी टॉकीज प्रेझेंट्स सिनेमंत्र प्रोडक्शन्स विथ मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत मराठी चित्रपट लय भारी. एक मराठी फिल्म में डेब्यू कर रहा हूँ. मैं मराठी भाषा जानता हूँ, मेरी माय भाषा है, माय बोली है. और हर बार ये सोचता था कि हिंदी में तो कई फिल्में कर ली, एक मराठी में करना बनता है. पर जब एक कहानी आई और जीतू ठाकरे, अमेय खोपकर एक कहानी लेके आए जो साजिद नडियाडवाला ने लिखी थी और निशिकांत कामत उसका डायरेक्शन कर रहे थे, तो मुझे लगता था कि कहानी बहुत अच्छी थी, डायरेक्टर बहुत अच्छा है जिनके साथ मैं काम करना चाहता था. और ये सारी चीज़ें आई थिंक एक अच्छी तरह मिल गई. दे केम टुगेदर व्हेरी वेल. और पहिला चित्रपट आहे म्हणून स्पेशल आहे, मराठीतला आहे म्हणून स्पेशल आहे. आज जे नाव ह्या चित्रपटासोबत आज जुळून आलेले आहेत ते सगळे स्पेशल आहेत. अजय अतुल असतील, संजय मेमाने असतील, DOP आरिफ शेख असतील, एडिटर. अजय अतुलचं संगीत उत्कृष्ट आहेच आणि ते सुद्धा या चित्रपटाचे एक हिरो आहेत. मला वाटतं की प्रत्येक मराठीमध्ये कॉन्टेंट आणि स्टोरी ज्या चित्रपटात असते चित्रपट नेहमी चालतात, परंतु प्रत्येक चित्रपटाचे वेगवेगळे जॉनर्स असतात. आणि जेव्हा आम्ही हा चित्रपट करत होतो तेव्हा आम्हाला वाटलं की ह्या जॉनरचा आणि असा चित्रपट बरेच वर्ष झालं आम्ही मराठीत पाहिला नाही, म्हणून एक प्रयत्न होता, एक प्रयोग पण होता, पण प्रामाणिक प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे की एक हाय ऑक्टेन ॲक्शन ड्रामा रिव्हेंज स्टोरी लोकांपुढे कशी आणता येईल. आणि टेक्निकली जी आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की हिंदी चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनतात, त्यांच्याकडे टेक्निशियन चांगले असतात, परंतु त्या सर्व टेक्निशियनने घेऊन एक व्यवस्थित बजेट असलेल्या चित्रपटात सुद्धा आपण काहीतरी मोठं करू शकतो असा प्रयत्न केला. आता हे प्रयत्न किती यशस्वी ठरतो हे तर लोकच ठरवतील 11 जुलैला. की अप्रतिम डायलॉग्स त्यांनी या चित्रपटात लिहिलेले आहेत संजय पवार. आणि प्रत्येक सीनमध्ये लेयर्स आहेत वेगवेगळ्या, त्या शब्दात, त्या वाक्यांमध्ये, त्या ज्या भावना आहेत त्या शब्दांमधून, त्या वाक्यांमधून जे आपल्याला दिसतात, मला वाटतं अप्रतिम त्यांनी काम केलं. आणि बऱ्याच वर्षानंतर असे सीन्स करायला मिळतात एका ॲक्टरला की ज्यात तुम्ही बऱ्याचशा ज्या इच्छा असतात तुमच्या ॲज अन ॲक्टर त्या ओतू शकता.